नमस्कार, माझं नाव संतोष अरुण, सहाय्यक कृषी अधिकारी गोटा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर या गावामध्ये आलो असून या ठिकाणी संगमेश्वर शेतकरी उत्पादक गट या गटांनी दशपर्णी अर्क बनवलेला आहे. तसेच जे आता आपल्याला खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी करायची आहे, ती पेरणी करण्यापूर्वी त्यांनी उगवण क्षमता तपासणी करून एकजुटीने आलो सारे शेतकरी बांधव गावोगावी, पेरणीपूर्वी खात्री करू बियाण्यांची गुणवत्ता भावी, उगवण क्षमता तपासू या विज्ञानाची धरूया वाट, चांगल्या बियाण्यांच्या जोरावर भरभराटीची करू सुरुवात, उगवण पाहू खात्री करू सोयाबीनची पेरणी करू, मातीवरती पोते ठेवून बियाणे रांगेत लावले, पाणी देऊन प्रेमाने मग अंकुर येण्यास जागवले, 7 दिवसांची वाट बघून हिरवे अंकुर मोजू सारे, उत्तम उगवण दिसली जिथे तेच बियाणे पेरू शेतात रे. फार्मर कपची स्पर्धा आली, शिकण्याची संधी भारी, उगवण पाहू खात्री करू सोयाबीनची पेरणी करू, एकजुटीच्या बळावर आता, एकजुटीच्या बळावर आता समृद्ध महाराष्ट्र घडवू, समृद्ध महाराष्ट्र घडवू. नमस्कार, आज आपण घोटा येथे आलेलो असून संगमेश्वर शेतकरी उत्पादक गट यांनी पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला असून आज त्यांनी गटातील सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन एर्जिक पद्धतीने दशपर्णी अर्क तसेच सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी केलेली आहे. तर आज आपण फार्मर कप स्पर्धेबद्दल त्यांचे काय विचार आहेत किंवा त्यांचं पुढचं नियोजन कसं राहील याच्याबद्दल आपण त्या गटातील शेतकरी जे आहेत किंवा आपले जे निमंत्रक आहेत त्यांना आज विचारू की स्पर्धेतील यापुढील त्यांचं नियोजन काय आहे आणि त्यांना स्पर्धेबद्दल काय वाटते. तर नमस्कार, आपला परिचय देऊन तुम्ही या फार्मर्स कप स्पर्धेविषयी 2 शब्द आपण बोलू शकता किंवा आपलं पुढचं जे काय नियोजन आहे ते आपण सांगू शकता. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर सुधाकर मोरे. संगमेश्वर शेतकरी उत्पादक घोटा हा आमचा शेतीविषयक गट जो फार्मर कपमध्ये सहभागी झालेला आहे 2026 साठी. ही स्पर्धा जवळपास महाराष्ट्रामध्ये 350 तालुक्यामध्ये घेण्यात येत आहे आणि या स्पर्धेअंतर्गत सुरुवातीला पूर्वतयारी म्हणजे आमच्या घोटा येथील शेतकरी प्रशिक्षणासाठी अकोला येथे गेलो असता आम्हाला तिथे 3 दिवसीय प्रशिक्षण लाभले. त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टीची याच्यामध्ये इत्थंभूत माहिती दिली गेली. त्यामध्ये SOP असतील किंवा स्टँडिंग ऑपरेटिंग सिस्टीम जे आपण म्हणतो की ज्या आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात शेतीमध्ये आपण करत नाही आणि त्याचा दूरगामी परिणाम आपल्या उत्पन्नावर पडत असतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण खूप चांगल्या रीतीने जर केल्या, SOP जर पाळल्या आपण, तर आपल्या उत्पन्नामध्ये बरीचशी भर पडते. तसंच ट्रेनिंगमध्ये आपण सगळं एकत्रित निविष्ठा खरेदी कशा करायच्या, त्याच्यामध्ये बचत कशी करायची, BBF पेरणी करून बियाण्याची बचत कशी करायची आणि वाफे पद्धती किंवा BBF पद्धतीमध्ये जर आपण पेरणी केली तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होते आणि आपल्या पिकाला इजा होत नाही. पाणी जास्त झाला तरी पाणी निघून जाते आणि पाणी कमी पडला तरी पीक ताण सहन करते, म्हणजे दोन्ही परिस्थितीत आपलं पीक चांगलं राहते. अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये शिकलो. त्याच्यानंतर एकत्रित निविष्ठा करणार असेल, कारण याच्यानंतरच्या भविष्यातल्या दशपर्णी अर्क असेल किंवा निंबोळी फवारणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने एकत्रितपणे खूप मोठ्या उत्साहाने करत आहे. नुकतंच आम्ही आता सध्या दशपर्णी अर्कचा सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत आणि ते जवळपास 30 दिवसामध्ये तयार होईल. त्याच्यानंतर आता निंबोळी अर्क आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये तयार करणार आहे. एकत्रित निविष्ठा सुद्धा आम्ही खरेदी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आमची बरीचशी बचत झाली. आणि येणाऱ्या काळात आमचा असा मानस आहे की आमच्या गटाला ज्या पण गोष्टी लागतील त्या आम्ही एकत्रित सगळ्या जण खरेदी करणार आहे आणि एकत्रितच सगळ्या गोष्टी आम्ही जे उत्पन्न होईल त्याची जमवजमव करून बाजारपेठी आम्हाला चांगली मिळेल अशा अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर मला सांगा, आता आपल्या याच्यामध्ये SOP नुसार आपण जे SOP आहे फार्मर कप स्पर्धेमध्ये याचा नक्की तुम्हाला फायदा होत आहे का आणि पुढे याचा फायदा तुम्हाला कशा प्रकारे झाला त्याच्याबद्दल सांगू शकता. नक्कीच SOPचा फायदा होणार आहे, कारण की जे पारंपरिक शेती करण्यामध्ये आणि शास्त्रोक्त पद्धतीमध्ये बराचसा फरक आहे. जे आपण करत होतो बियाणं पेरणं, त्याला कसं आपण बीज प्रक्रिया करायची,
आपण घरगुती बीज प्रक्रिया करतो आणि या SOP नुसार जर आपण बीज प्रक्रिया करतो, त्याची साठवणूक कशी करायची, याच्यात बहुत बराचसा फरक आहे. म्हणजे आपण शेती जी करत आहे ही समजून शेती करत आहे. हा. म्हणजे तुम्हाला उगवण क्षमता तपासणी का करायची, बीज हा. प्रक्रिया कशासाठी करायची, त्याची ठेवायची पद्धत बी वेगळी आहे. तुम्ही कुठं ठेवता हा. त्याच्यानुसार तुमची उगवण क्षमता, तुमची हे गुणवत्ता दिसणार त्या बियाण्याची. बरोबर. तर आज जे तुम्ही उगवण क्षमता तपासणी केली, आता तुम्ही याच्याहून एक तुम्हाला समजणार आहे की जे आपलं दुबार पेरीचं संकट आहे ते तुम्हाला अगोदरच कळणार की बुवा हे आपलं बियाणं उगवणार का नाही उगवणार. बरोबर आहे. हो. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही आज दशपर्णी अर्क तसेच आपलं उगवण क्षमता तपासणी केलेली. पुढे जे आपलं नियोजन आहे, जसं आता आपला SOP कॉलद्वारे तुम्हाला कळवण्यात येत असते, तर याच्या पुढील जे बीज प्रक्रिया असेल किंवा आपण BBF पद्धतीद्वारे पेरणी असेल किंवा पुढील आपलं जे SOP मार्फत जे काही गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल तुमच्या सर्व गटासाठी शुभेच्छा आणि सर्वांचे धन्यवाद.